पुण्याचा गाडा भरला, की मागे यंत्रणा लागते. मित्रांनो, आपल्या भारतामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये या सगळ्या गोष्टी होतात. जर एखादा क्रांतिकारी पोरगा उठतो, आवाज उठवतो, तर त्याच्या विरोधात पूर्ण यंत्रणा लावली जाते. आता ही यंत्रणा कोण लावते हे सांगायचं गरज नाहीये मित्रांनो. एवढंच नव्हे, त्या मुलाला टॉर्चर केलं जातं, त्याला त्रास दिला जातो. त्याला त्या गोष्टी जो करत आहे, क्रांतिकारी निर्णय तो घेत आहे, क्रांतिकारी विचार लोकांसमोर मांडत आहे, त्या विचारांना कुठेतरी थांबवायचा प्रयत्न केला जातो, त्याचे पंख छाटण्याचा प्रयत्न केला जातो. आता हेच होतंय रविराज साबळे पाटलांसोबत. मित्रांनो, रविराज साबळे पाटील कोण आहेत? रविराज साबळे पाटील एक शेतकरी कुटुंबातला शेतकरी मुलगा, जो सर्वसामान्य लोकांपर्यंत त्या गोष्टी पोहोचवतो, ज्याच्यामध्ये मित्रांनो सर्वसामान्य लोकांचे डोळे उघडले पाहिजे. मित्रांनो, शेतीपासून व्यवसायापर्यंत काय करावं ह्या गोष्टी देखील ते सांगतात. शेती त्यांची आहे, बिझनेस त्यांचा आहे. ड्रॅगन फ्रूटची ते शेती करतात, ज्याच्यामध्ये चांगलं उत्पन्न ते कमवतात, चांगल्या प्रतीचा पेरू ते विकतात. या सगळ्या गोष्टी ते लोकांना सांगतात, तुम्ही हे पीक घेतल्यावरती या शेतीमध्ये जेवढा पैसा तुम्ही कमवू शकता, तेवढा कुठल्याच क्षेत्रामध्ये कमवू शकत नाही, अशा गोष्टी ते सांगतात. परंतु एवढंच नव्हे मित्रांनो, ते लोकांना जागृतीकरण करण्याचं काम देखील करतात. मित्रांनो, जे समाजातले लोकं जे झोपलेले आहेत, जे नेत्यांवरती भरोसा करतात, जे क्राईम किंवा कुठला बलात्कार झाला, कुठं मारलं, कुठं काही अन्याय झाला, तरी देखील या डोळ्यावरती पट्टी बांधून शांत बसतात. त्या लोकांना जागं करायचं काम हा रविराज साबळे पाटील करतो. दैनंदिन जीवनामध्ये कुठं काही घडलं, संपूर्ण देशामध्ये कुठला काय ॲक्ट पास झाला, त्याच्याबद्दल डिस्क्रिप्शन देणं, त्याच्याबद्दल निगेटिव्ह पॉइंट असतील, पॉझिटिव्ह पॉइंट असतील, या सगळ्या गोष्टी हे त्या लोकांपर्यंत पोहोचवत आले. आत्तापर्यंत तर 17 लाख लोकांनी यांना सपोर्ट केलेला आहे. 1.7 बिलियन यांचे फॉलोअर्स आहेत Instagramवरती आणि एवढे लोकं यांना एवढा मोठा जनसमूह सपोर्ट करतो. कारण हा मुलगा लोकांना त्या गोष्टी सांगतो, ज्या गोष्टी लोकांच्या डोक्यात पण नसतात, की एवढी छोट्या गोष्टीवरनं एवढं मोठं होऊ शकतं किंवा या सगळ्या गोष्टी, अशा गोष्टी ते सांगतात, ज्या गोष्टीवरती लोकांना विश्वासच बसत नाही, की हे नेते असे करतात, हे लोकं असे क्राईम करतात. या सगळ्या गोष्टी पोहोचवायचं काम त्या सोशल मीडियाच्या मार्फत ते करतात. मित्रांनो, आणि याच गोष्टी ते करत असताना काल एक पोस्ट शेअर होती त्यांच्याकडनं आणि त्या पोस्टमध्ये बोललं जातं, "मी आता थांबतोय." मित्रांनो, हा थांबतोयचा नारा कशाबद्दल होता, हे अद्यापही त्या व्हिडिओच्या मार्फत स्पष्ट झालं नाही. मित्रांनो, त्या व्हिडिओमध्ये त्यांनी शेतीविषयी बोलले, व्हिडिओविषयी बोलले, का दुसऱ्याच कुठल्या गोष्टीबद्दल बोलले, ह्या गोष्टी आपल्याला कळत नाही. मित्रांनो, त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे काही-काही गोष्टी क्लिअर होत होत्या. आजूबाजूच्या ज्या पण होत्या, त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं, लाल भडक ते डोळे झाले होते. ते आपल्या लोकांना जागं करण्यासाठी तेवढ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. तरी देखील लोकांना आपल्याला कळत नाहीये, की हा जो गोष्ट त्यांच्यासोबत झालेली आहे, काय अन्याय झालेला आहे त्यांच्यासोबत, की त्यांना थांबायची वेळ आलेली आहे. मित्रांनो, याच्यामध्ये जर आपण बघितलं, तर असे व्हिडिओ टाकल्यामुळं त्यांना कुठला दबाव निर्माण झालेला आहे का? त्यांच्यावरती अ, राजकीय दबाव निर्माण झालेला आहे का? सामाजिक दबाव निर्माण झालेला आहे का? किंवा आजूबाजूच्या कुठल्या गावगुंडांनी-पुंडांनी त्यांना धमकी दिलेली आहे का? या सगळ्या गोष्टी देखील बघणं गरजेचं आहे मित्रांनो. थांबणं या शब्दाला खूप सारे वाटे फुटतात. आता या वाट्यांमध्ये कुठली वाट जातीये, हे फक्त रविराज साबळे स्पष्ट करू शकतात. एवढंच नव्हे मित्रांनो, Instagram मार्फत त्यांनी एक स्टोरी शेअर केली. त्या स्टोरीमध्ये म्हणतात, "नमस्कार, पहिलं हे प्रेम कमावलं." असे लाखो संदेश आले. सर्वांना माहिती आहे सत्तेच्या नाकात दम करून ठेवलाय मी आणि मला संपवण्यासाठी कोण कारणच भेटेना म्हणून आय-टी सेल मागे लावण्यात आले. मित्रांनो, हा आरोप मोठा आहे. आय-टी सेल पूर्ण मागे लावण्यात आलेली आहे, असं रविराज साबळे म्हणत आहेत. "मी पैसा नाही कमवला, तो आला, तो पण समाजकार्याला लावला." म्हणजे जो पण पैसा त्यांनी कमवलेला आहे, तो समाजकार्याला लावलेला आहे, असं ते म्हणतात आहे. "माझ्याकडे ना माझा पी-आर आहे, ना अजून काही." पी-आर म्हणजे मित्रांनो पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह असतात, जे की तुमची जी इमेज असते ती क्लीन ठेवण्यासाठी पूर्ण सोशल मीडियाचे जे कामं असतात ते करतात. मित्रांनो, अजून काय म्हणलंय त्यांनी, "एकटा लढलोय कायम, खंबीरपणे, पण माझी एकट्याची ताकद कमी पडत आहे. तुम्हाला देण्यासाठी माझ्याकडे फक्त एकच गोष्ट आहे, ती म्हणजे हिंमत." त्यांची एकट्याची ताकद त्यामध्ये कमी पडत आहे. त्यामुळं ते तुम्हाला हिंमत देण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्याला छत्रपती प्रत्येक घरात जन्माला घालावे लागतील, कारण काळ कसोटीचा आहे. प्रत्येक घरामध्ये छत्रपती जन्माला यावा असं ते बोलत यावे. छत्रपती जन्माला यावेत, पण शेजारच्या घरात हे म्हणून चालणार नाही. मित्रांनो, ती म्हण आहे ना,
छत्रपती जन्मावं तर दुसऱ्याच्या घरात, आपल्या घरात नाही, असं जुन्या काळामधनं लोकं म्हणत आलेले आहे. त्याच गोष्टीचा संदर्भ त्यांनी इथे दिलेला आहे. आपल्याला एकसंघ होऊन लढावे लागेल. तुम्ही तयार असाल तर पहिला बाण छातीवर घ्यायला मी तयार आहे. म्हणजेच काय, या कसोटीच्या काळामध्ये ते लढायला तयार आहेत. परंतु जर तुम्ही त्यांना साथ दिली, तर जाऊन ते कुठेतरी त्या अ, हिमतीने काम करतील असं त्यांचं म्हणणं आहे. एवढंच नव्हे मित्रांनो, त्यानंतर ते म्हणतात आहे, "शेतकऱ्याच्या लेकरांनो, बस झाली गुलामी, लढूया ना लंकानो, लढूया ना लंकानो." आणि याच्यामध्ये जीव नाही मागत मी, देतो निदान साथ तरी द्या. काढा मोबाईल, बनवा व्हिडिओ सत्याच्या बाजूने. तुम्ही सोबत असाल तर हा रविराज साबळे पाटील कोणाच्या बाला पण घाबरत नाही. मी आजपर्यंत प्रत्येक संकटाला लिहिलंय, पेललंय. आज भावूक झालोय कारण जाणवलंय सोबत कोणी नाही. मित्रांनो, त्यांची भावना अशी आहे, की त्यांना एकटं वाटतंय, एकटं पडल्यागत वाटतंय. सर्वसामान्य लोकं आहेत, जे शेतकरी आहेत, त्यांना ते बोलत आहेत, की अन्यायाविरोधात तुम्ही हे व्हिडिओ काढा. त्यांच्या त्या गोष्टीला सपोर्ट करा. असा या गोष्टीतनं अर्थ निघतो. पण पोस्ट पाहून आलेला संदेश वाचले आणि जाणवल बदललं. घडतोय जो मला पाहिजे तो. लढूया राजाने एक सोबत एकमेकांसाठी. मित्रांनो, याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, की त्यांच्या सोबत तुम्ही साथ द्या. सर्वसामान्य लोकांना सोबत घेऊन चाला. यांसारख्या गोष्टी त्यांनी स्पष्ट केलेल्या आहेत. तुमच्या रविराज कायम प्रामाणिकच होता आहे आणि राहील तुमचा कायम असं. सोबत राहा. मी लढणार आणि सत्तेला घाम फोडणार. श्वास असेपर्यंत तुमचा अविरत प्रेमासाठी कायम ऋणी रविराज साबळे पाटील, असं त्या मेसेजमध्ये लिहिलेलं आहे. मित्रांनो, माफ करा, मला जरा मराठी मी थोडंसं मोडकं-तोडकं बोललो. परंतु मित्रांनो, एवढं सांगू इच्छितो, या ह्याच्यामध्ये एवढ्या गोष्टी स्पष्ट होते, की त्यांना एकटे पडलेले आहेत ते. त्यांना सोबत पाहिजे, सर्वसामान्य जनतेची साथ पाहिजे. त्यामुळे त्यांनी हे स्पष्टीकरण दिलेलं आहे. हा मेसेज लोकांपर्यंत पोहोचवलेला आहे. नक्कीच मित्रांनो, चांगलं काम करणाऱ्या लोकांना आपण सपोर्ट केला पाहिजे. तुम्हाला या व्हिडिओवरती काय वाटतंय? या लोकांना, यांना सपोर्ट तुम्ही केला पाहिजे का? यांच्यासोबत तुम्ही खंबीरपणे उभे आहात? जर उभे असाल तर कमेंटमध्ये आम्ही रविराज साबळे सोबत आहोत असं म्हणून द्या.